नमस्कार, वेलकम ऑल. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राज्यघटना या मेंटरशिप लेक्चर सिरीजमध्ये आणि रिव्हिजन लेक्चर सिरीजमध्ये. आपण या बॅचमध्ये ऑलमोस्ट 100पेक्षा जास्त पेपर घेणार आहोत आणि 100 पेपर म्हणजे 100 पेपर यापेक्षा जास्त परंतु कमी नाही आहे. एवढ्या पेपरच्या सरावासाठी आपल्याला काही एक निश्चित शेड्यूल पाहिजे, टार्गेट पाहिजे आणि त्याप्रमाणे अभ्यास करायचं आहे. तर आज पासून तुम्हाला मी कंप्लीट आपलं प्लॅन एक्झिक्यूट कसं करणार आहोत आणि काय काय करायचं त्याच्यामध्ये त्याचे डिटेल सांगतोय. तर लक्षात ठेवा, आपल्याला राज्यघटनेमध्ये तयारी करायचे असे मी टॉपिक सब टॉपिक बारकाव्याने बारीक बारीक त्याचा उपघटक सुद्धा ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारते असा मी पाठ कव्हर केलेला आहे. अशा टाईपचे हे आपले टॉपिक्स असणार आहे ज्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारते. तयारी करताना त्याचा बारीक सारीक पॉईंट सुद्धा आपल्याला रिव्हिजनमध्ये आला पाहिजे, टेस्टमध्ये आला पाहिजे, या पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. तर आपण सगळेजण या पद्धतीने इथून पुढे अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला त्याचं टाइम टेबल सहित टार्गेट घटक विषय सांगतोय. तेवढं ते पूर्ण करता आलं की मग त्यांना समजायचं की आपण स्टेप बाय स्टेप पुढे चाललोय आणि आपल्याला त्या गोष्टी कंप्लीट करता येत आहेत. तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचा स्वतःचा कोणत्याही विषयाचा अभ्यास कुठेही कसाही चालू असेल तर ते चालू ठेवा. त्याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला टॉपिक सांगतोय की जसं आज 3 तारीख आहे, 3 ऑगस्ट. तर तुमच्यासाठी हा टॉपिक आहे. हा संविधान विकास ऐतिहासिक कायदे. हे जे ऐतिहासिक कायदे आहेत, हा एक दिवस तुम्हाला 4 तारखेला हा रीड करायचा आहे. 4 ऑगस्ट 2026 रोजी तुम्हाला हा टॉपिक रीड करायचा आहे, त्याची तयारी करायची आहे. आणि 4 ऑगस्ट रोजी हा टॉपिक तयारी केल्यानंतर त्याच दिवशी त्याचं आपण रिव्हिजन करणार. तुम्ही 1 तासभर वाचलात, अर्धा तास तरी रिव्हिजनला दिलात, 1-1.5 तास तुम्ही वेळ दिलेला आहे 4 तारखे रोजी. तर 4 तारखे रोजी संध्याकाळी तुम्हाला या टॉपिकवरचे 2 पेपर उपलब्ध होतील. 2 पेपर संध्याकाळीच उपलब्ध होतील. मग तुम्ही 5 तारखेला किंवा 4 तारखेलाच पेपर सोडवा. त्याच दिवशी 4 तारखेला तुम्ही सकाळी वाचा, दुपारी वाचा, संध्याकाळी वाचा 4 तारखेला. आणि 4 तारखे दिवशी संध्याकाळी वाचून झाल्यानंतर याच्यावर मी अपलोड केलेले 2 पेपर तुम्ही सॉल्व्ह करा. प्रत्येक पेपर 10 क्वेश्चनचा असणार आहे आणि 2 पेपर मी त्याच्यावर अपलोड करतोय. हे दोन्ही पेपर तुम्ही 4 तारखे दिवशी वाचायचे आणि 5 तारखे दिवशी तुम्हाला या दोन्ही पेपरचं विश्लेषण मिळेल 5 तारखेला. मग ते मी सकाळी देईन किंवा दुपारी देईन किंवा संध्याकाळी देईन. थोडंसं रुटीन लागेपर्यंत आपण त्याचा टाइम फिक्स करत नाही. 1-2 दिवसामध्ये त्याचा आपण टाइम फिक्स करू, कोणत्या टाइममध्ये ते लेक्चर अपलोड होईल. 1-2-3 दिवसानंतर त्याचा टाइम फिक्स होईल किंवा काही लेक्चर आपण लाईव्ह सुद्धा घेणार आहोत आणि काही रेकॉर्डेड. ज्याप्रमाणे फ्लेक्झिबल होईल, तुमच्याशी संवाद साधायचा आहे, तुमचे काही डाऊट घ्यायचे आहेत, तर या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण काहीमध्ये लेक्चर लाईव्ह सुद्धा घेऊ, जेणेकरून तुमच्याशी बऱ्याच गोष्टीचं डाऊट क्लिअरन्स पण होईल. तर तुमच्यासाठी पहिलं टार्गेट आहे 4 ऑगस्टला हा टॉपिक कव्हर करणे. आणि मी नेक्स्ट डेला ज्या दिवशी तुम्हाला टॉपिक दिलंय, ज्या दिवशी तुम्ही त्याचं रिव्हिजन करणार आहात, ज्या दिवशी तुम्ही त्याचा पेपर सोडवलाय, त्याच्या नेक्स्ट डेला मी त्याचं एक्सप्लेनेशनचं लेक्चर व्हिडिओ टाकलेला असेल. एक हा झाला 4 तारखेचा. संविधान सभा हा टॉपिक तुम्ही तयार करणार आहात, अभ्यास करणार आहात. 5 ऑगस्टला संविधान सभा हे टॉपिक. आता संविधान सभा एका दिवशी एक तास, सव्वा तास, 1.5 तास दिला तर ते कंप्लीट होऊन जाईल. त्याच्यावर पण 2 पेपर आहेत. त्यानंतर संविधान सभेच्या समित्या हा छोटासा घटक आहे, पण इथल्या घटकाला वाचायला वेळ लागेल, म्हणून हे 2 घटक मिळून मी तुम्हाला ह्याला वेळ देतोय 1 दिवस. म्हणजे तुम्हाला दोन्ही बद्दलचा पार्ट कव्हर करायला घाई होणार नाही. संविधान सभा हे एकाच दिवशी पूर्ण होणार नाही, त्याच्यातले काही घटक इथं पण येतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला तसं रिव्हिजनला स्कोप मिळावा, हा त्या मागचा उद्देश आहे. मग आता याप्रमाणे इथे 6 ऑगस्ट रोजी 2026 आपण हे पुढचे 3 दिवस या दिवशी हे टॉपिक कंप्लीट करतोय. म्हणजे तुम्ही वाचून पूर्ण घेणार आहात आणि त्याच दिवशी त्याचं एक 10-15 मिनिटं रिव्हिजन करणार आहात आणि त्याच दिवशी त्याच्यावर मी पेपर देतोय. म्हणजे तुम्हाला आता 4 ऑगस्टला पेपर आहेत, 2 मिळणार आहेत.
5 ऑगस्टला पेपर 2 मिळणार आहेत, 6 ऑगस्टला पेपर 1 मिळेल, असं 6 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला 5 पेपर मिळतील. त्यानंतर 7 ऑगस्ट 2026 रोजी उद्देश पत्रिकेवर 2 पेपर मिळतील आणि तुम्हाला 7 ऑगस्टला उद्देश पत्रिका संपवायची आहे. मग त्या दिवशी उद्देश पत्रिका वाचले तर तुम्हाला त्याच दिवशी संध्याकाळी त्याच्यावर 2 पेपर मिळतील आहे. याप्रमाणे उद्देश पत्रिका 7 तारखेला संपली. त्यानंतर भाग 1 संघराज्य क्षेत्र हे 8 ऑगस्टला हा टॉपिक पूर्ण करायचा आहे 2026ला 8 ऑगस्टला. आता याप्रमाणे तुम्ही 8 ऑगस्ट पर्यंत हे टॉपिक डेली त्या दिवशी रीड करताय, त्या दिवशी रिव्हिजन करताय आणि त्या दिवशी मी जेवढे पेपर बोललोय तेवढे पेपर तुम्हाला मी अपलोड करून देतोय आणि हे त्याच दिवशी तुमचं काम फिनिश होईल. आणि त्यानंतर आपल्याला नागरिकत्वाचा छोटासा टॉपिक आहे. याप्रमाणे नागरिकत्वाचा टॉपिक 9 ऑगस्टला पूर्ण करायचा आहे. मग आता ह्याच्यामध्ये आपण जे टॉपिक घटक पूर्ण कव्हर करतोय याचं त्याच दिवशी याप्रमाणे रिव्हिजन कसं करता येईल, प्रॅक्टिस कसं करता येईल, हे टार्गेट शेड्यूल ही त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. तर हे इथं 8 ऑगस्ट पर्यंतचं टार्गेट घेतोय मी, 9 नाही, 9 तारखेला रविवार आहे आणि 1 दिवस त्याची सुट्टी असेल आहे. याप्रमाणे आपण त्याच्या तयारीला पुढे टाइम टेबल नुसार टार्गेट फॉलो करू येत आहे. इथं 9 तारखेचा पुढे प्लॅन करू. आत्ता शनिवारपर्यंत म्हणजे येणाऱ्या शनिवारी 8 ऑगस्ट आहे, 8 ऑगस्ट पर्यंत आपले हे पहिले 5 चॅप्टर पूर्ण होतील. असे एकूण आपल्या अभ्यासासाठी मी 45 टॉपिक डिसाईड केलेले आहेत. आयोगानं याच्या बाहेर कुठंच काहीच प्रश्न विचारलं नाही, विचारू शकणार नाही, एवढे बारकाव्याने बारीक सारी घटक कव्हर केलेले आहेत आणि तुमचा वेळही जास्त जाणार नाही. आणि तुमच्या समोर एक बेंचमार्क टार्गेट राहील, या टार्गेट प्रमाणे त्या दिवशी तो टॉपिक आपल्याला पूर्ण कव्हर करता येईल. आणि तुम्ही कधी पण किती पण अभ्यास करताय किंवा मागे पुढे काय तर शेड्यूल चाललंय असं होणार नाही. त्याच दिवशी तोच टार्गेट, तो सब्जेक्ट आपल्याला कंप्लीट करता येईल, बेस्ट करता येईल, याप्रमाणे आपण याला वेळ देतो. आणि या दिवशीच तो टॉपिक पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला 2-4 दिवसामध्ये एकच टॉपिक झाला, 5-7 दिवस झाला करतोय 2च टॉपिक झाले असं नाही होणार. तुम्ही त्या दिवशीच तो टॉपिक कव्हर केल्यामुळे एक निश्चित टार्गेटमध्ये आपले संपूर्ण टॉपिक कव्हर होतील. आपलं टार्गेट आहे 15 ते 20 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण राज्यघटना रीड करणे, रिव्हिजन करणे आणि त्यासोबत पेपरचा सराव. आता हे जे पेपरचा सराव होणार आहे, ज्या दिवशी टाइम टेबल दिलंय त्याच दिवशी तो पेपरचा सराव तुम्ही करणार आहात आणि मी त्याच्या नेक्स्ट डेला त्याचं एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ मी अपलोड करतोय. यामुळे तुमचं रीडिंग झालंय, त्याच्यावर तुमचा पेपरचा सराव झालाय आणि त्यासोबत मी त्याच्यावर पेपरचं एक्सप्लेनेशन घेतल्यामुळे त्या टॉपिकचं कसल्याच प्रकारचा अभ्यास करायचा काही घटक राहणार नाही. आणि हे सुद्धा तुम्हाला खूप जास्त वेळ घालवायचा नाही, 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण विश्लेषण कव्हर असणार आहे आणि बारकाव्याने सगळ्या टॉपिकचं, सब टॉपिकचं, सगळ्या क्वेश्चनचं सुद्धा विश्लेषण अनालिसिस असणार आहे. ज्यामुळे त्या टॉपिकबद्दलचा बारकाने एक घटक कव्हर केलाय आणि एवढी तयारी झाली आहे की त्याच्यामध्ये आता 15 सप्टेंबर नंतर वेगळं विशेष काही करायची गरज आहे असं होणार नाही. एवढ्या पद्धतीने आपण त्याच्यावर कमांड मिळवतोय, त्याप्रमाणे तयारी करतोय आणि हे सगळं या एका विषयाचं आहे. असंच आपण तयारी करणार आहोत. इकॉनॉमीचाही लेक्चर्स इकॉनॉमीच्या बॅचमध्ये तुम्हाला तसं मिळेल. आपल्या राज्यघटना, मेंटरशिप आणि रिव्हिजन या कोर्समध्ये संबंधित घटक हा आजपासून आपण सुरुवात करतोय. यासाठी तुम्हाला डिटेल जे ऑल कोर्सचे लिंक आहेत खाली आपल्या व्हिडिओच्या लिंक दिलेली आहे, त्याप्रमाणे त्याचं घटक उपघटक बघा आणि आपल्या पेरा इन्स्टिट्यूट या ॲप्लिकेशनवरून हा कोर्स जॉईन करा आणि त्याप्रमाणे पुढच्या तयारीला लागा. आपलं हे इथून पुढे शेड्यूल असं असणार आहे. 1 आठवड्यासाठी पुढचं आपलं टार्गेट जे आहे ते दिलेलं आहे. 8 ऑगस्ट पर्यंतचं टार्गेट आहे. प्रत्येक दिवशी काय करायचं सांगितलंय, डे ठरलेत, एकूण टेस्ट ठरलेत, टॉपिक ठरलेत आणि त्याचं टेस्ट पेपर नेक्स्ट डेला एक्सप्लेनेशन मिळणार आहे ते ठरलेलं आहे. याप्रमाणे स्टेप बाय स्टेप जायचंय. 75 आपल्याला या माध्यमातून मिनिमम ऑब्जेक्टिव्ह आहे डेजचा आणि पहिलं टार्गेट आहे ऑब्जेक्टिव्ह 45 दिवसाचं. आपल्याला एकूण जवळपास 80 दिवसाचा 85 दिवसाचा वेळ आपल्या हातात आहे परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आणि त्याच्या 1 मंथ बिफोर आपल्याला तयार व्हायचं आहे. या पॉईंट ऑफ व्ह्यूनं या सिरीजला आपण सुरुवात केलंय. स्टार्ट करा इमिडिएटली. ऑल द बेस्ट.